सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे। कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून कोकाटेंची अटक मात्र आता तुर्तास तरी टळलेली आहे। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिलाय। कोकाटेंची आमदारकी राहणार की नाही याबाबतचा निर्णय अजून सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा असणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर एंजिओग्राफी करण्यात आली। त्यांच्या रक्तवाहिनीमध्ये 4 अडथळे आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे। कोकाटे यांना बायपास शस्त्रक्रियेची गरज असल्याचं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं आहे। माणिकराव कोकाटे उच्च न्यायालयामध्ये गेले होते। न्यायालयानं जो निर्णय दिला होता त्यावर भाष्य करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। मीरा रोडमधील संदीप तिवारी आणि अन्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपची साथ सोडली आहे। संदीप तिवारींनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महातहसीलमध्ये ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। त्यामुळे आता भाजपला मीरा भाईंदरमध्ये धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे। पुण्यात पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी हजेरी लावली असून त्यांनी इच्छुक उमेदवारांसोबत संवाद सुद्धा साधला आहे। सामनातील अग्रलेखावरून नवनाथ बन यांनी मवियावर निशाणा साधलाय। एपस्टीन प्रकरणावरून पंतप्रधान बदलण्याचं स्वप्न म्हणजे गणपत वाण्याची माडी अशी टीका बन यांनी केलेली आहे। कोकाटेंवर कारवाईसाठी निकालाची वाट बघावी लागेल। हा लोकशाहीचा खून आहे अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे। एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय असं चालणार नाही असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे। मंत्री गुलाबराव पाटलांनी साताऱ्यातील सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरती टीका केलेली आहे। तर डोक्याला ताण देऊ नका, आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे असं म्हणत पाटलांनी विरोधकांचा सुद्धा समाचार घेतला। मंत्री संजय शिरसाटांनी मलिकांवरती जबाबदारी देणार असाल तर राष्ट्रवादी सोबत युती करणार नसल्याचं वक्तव्य केलेलं आहे। यावर पक्षानं संजय शिरसाटांना एवढे अधिकार दिले नाहीत असं म्हणत राधाकृष्ण विखेंनी शिरसाटांचे कान टोचले। 2017च्या मुंबई मनपा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं निवडून आणलेल्या 84 जागांवरती शिंदेंकडून दावा करण्यात येतोय, तर या जागा सोडायला भाजपकडून स्पष्ट नकार दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आम आदमी पक्षानं अकोला महानगरपालिकेसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। अकोला महानगरपालिकेमध्ये आप सर्व 80 जागा लढवणार असून दुसरी यादी 23 डिसेंबरला जाहीर होणार आहे। मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये उद्योगपती सज्जन जिंदल यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख करण्यात आला। नंतर जिंदल यांच्याकडून सारवासारव करण्यात आली। मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत मवियावरती निशाणा साधला। ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम, काय करणार हे मुंबईकरांसाठी काम अशी टीका शेलारांनी केली आहे। अंबादास दानवे यांनी आशिष शेलारांच्या ट्विटला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मुंबईमध्ये उद्योजकांच्या दलालीची दुकानं थाटली जात आहेत। असं असलं तरी सुद्धा ठाकरेंच्या भीतीपोटी नकलीपणाचा शृंगार सुरू असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे। शेलार आणि उपाध्याय काव्यात्मक टीकेला गजानन काळेंनी प्रत्युत्तर दिलंय। दोघे सुद्धा आता कवी झाले असून ठाकरेंमुळे विचारांना अजून काय काय करावं लागणार ते देवाभाऊ जाणे अशी टीका काळेंनी केली आहे। ठाकरे बंधू संयुक्त सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। संपूर्ण निवडणूक प्रचार कार्यक्रमामध्ये मुंबई, नाशिक, ठाणे आणि पुणे या एकूण 6 संयुक्त सभा होण्याची सुद्धा शक्यता आहे। कोकाटेंवरील कारवाई प्रकरणी शशिकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। कारवाईच्या भीतीनं आजारी पडलेल्यांची चौकशी व्हावी असा टोला सुद्धा शशिकांत शिंदेंनी कोकाटेंना लगावला। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंनी भाजपमध्ये प्रवेश केला। पक्षप्रवेशानंतर दिलीप मानेंचं त्यांच्या समर्थकांनी सोलापुरात उत्साहात स्वागत केलं। वर्ध्याच्या देवळी नगरपालिकेचा प्रचार शिगेला पोहोचलाय। देवळीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सभा आणि नवनीत राणा यांनी शोक केलेला।
येवला शहरामध्ये नवनिर्वाचित शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी यांचा तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभामुळे येवला तालुक्यामध्ये शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळाले असल्याचं चित्र आहे। मंत्री शंभूराज देसाईंनी फलटणमधील सभेमध्ये विरोधकांना इशारा दिलाय। फलटणमध्ये दबाव तंत्र चालणार नाही, अंगावर आला तर शिंगावर घेण्याची ताकद शिवसेनेमध्ये असल्याचं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीनं 35 जागा वाटाघाटीतून मिळवाव्यात असा प्रस्ताव सुद्धा भाजपसमोर ठेवल्याची माहिती मिळते। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप सज्ज झालाय। भाजपकडून 20 जणांच्या निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे। निवडणूक समितीमध्ये दिग्गज नेत्यांचा सुद्धा समावेश आहे। शिरूरच्या सणसवाडी गावातील विकास कामांचं उद्घाटन आमदार माऊली कटके यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी विकास कामांसाठी तब्बल 94 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती मिळते। पिंपरी चिंचवडमधील राहुल कलाट यांच्या भाजप प्रवेशावरून भाजपची धुसफूस समोर आली आहे। भाजपच्या काही पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली आहे। वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार असून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ मैदानात उतरणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी आणि रविवारी मुंबईमध्ये विशेष दौरा करणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसेच्या नव्या शाखांचं उद्घाटन राज ठाकरे करणार आहेत। मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी इस्लाम पार्टीच्या पहिल्या 12 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। नव्यानं स्थापन झालेल्या इस्लाम पार्टी प्रथमच महापालिका निवडणूक रिंगणामध्ये उतरताना दिसते। माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच होणार असून तोपर्यंत कोकाटेंची खाती अजित पवारांकडेच राहणार आहेत। नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपनं महायुतीसाठी नकार दिलेला आहे। सर्व 122 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाजपच्या स्थानिक नेत्यांची इच्छा असल्याचं बोललं जात आहे।